रिसेंटली आपण बघतो की थोडेच वर्ष झाले की कलर्स असतात वेगवेगळे, मग त्या बायका किंवा माणूस असेल कोणी पुरुष असेल ते त्या कलरचा शर्ट घालून फिरतात. मग ते 9 कलर एक्झॅक्टली त्याचं पाठचं रिझन काय? मी पण नवीन 9 कलर घालते, बिकॉज मी आत्ताच्या जे चालले ना गोष्टी त्याच्यानुसार आपण काळानुरूप आपल्याला बदलायचं असतं. पण बाकी असं कलर बिलर वगैरे अशा काही गोष्टी होतात. असो ते पांढराच घातला पाहिजे, भगवाच घातला पाहिजे, निळाच घातला पाहिजे, गुलाबीच घातला पाहिजे, प्रत्येक गोष्टींना रिप्रेझेंट करणारे कलर आहेत म्हणून ते घातले पाहिजे. कलर वगैरे अशी काही कुठली संकल्पना शास्त्रात नाहीये. पितृपक्षामध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी आपण स्ट्रिक्टली करू नये, म्हणजे कोणीच स्ट्रिक्टली करू नये म्हणण्यापेक्षा पितृपक्षामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण नकार म्हटले गेलेला आहे. खरं तर विष्णू पुराणामध्येही याचं वर्णन आहे. जेव्हा जेव्हा आपण एखादं पितरांशी रिलेटेड कार्य करणार आहोत, सर्वात पहिलं वादविवाद टाळावे. जिथे वादविवाद होणार तिथे पितरांना त्रास होणार. गणपती विसर्जन झालं तसं लालबागच्या गणपतीचं पण विसर्जन झालं, बट ते खूप लेट झालं. नंतर माणसाने त्याबद्दल खूप सारे ऑब्जेक्शन्स घेतले की बाबा हे रिझन होतं, ते रिझन होतं. सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतले. खरं तर गुजरातवरून तराफा आला, म्हणजे इतक्या टेक्नॉलॉजीज असून सुद्धा लालबागचा राजा कमरेपर्यंत पाण्यामध्ये होताच कितीतरी तास. शेवटी कोळी बांधवांच्या हस्तेच लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. याच्या मागे रिझन ते आहे की बघा देव किती सत्यशील आहे आणि किती सत्वशील आहे की तो योग्य माणसांना योग्य वेळ जी आहे ती इथे दाखवून देतो. एखादा मंत्र आहे का की जो म्हणजे कुठलाही माणूस तो जपू शकतो या पिरियड मध्ये, 9 days मध्ये? नमस्कार, आपल्या युनिक कट्टामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत आपल्या सर्वांच्या आवडत्या, सर्वांच्या लाडक्या श्री 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 1008 महामंडळेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी आई साहेब. आई नमस्कार. हर हर महादेव, जय श्री महाकाल. खूप खूप धन्यवाद की आपला युनिक कट्टाने पुन्हा एकदा काहीतरी युनिक सांगण्यासाठी बोलवलं आहे. आज पुन्हा एकदा हेच सांगेल की भगवान शिवशंकर बोलायला सांगतील आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत राहील. लास्ट टाइम आपण पॉडकास्ट घेतला जी, त्याला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिलेला आपल्याला, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खरं तर जनतेचे मनापासून आभार मानले पाहिजे. आणि आपला युनिक कट्टाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला अशा रहस्यमयी गूढ आणि काही भीतीदायक गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्या किती क्लिअर आणि सुंदर आहेत हे खरं तर लोकांना सांगण्यासाठी चान्स मिळतो. त्यासाठी खरं तर खूप खूप धन्यवाद की लोक आपल्याला एवढा प्रतिसाद देत आहेत. थँक्यू. तर मग आता आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. अगदीच. तर यक्षिणी साधना याच्याकडे आजच्या तारखेला यूथ खूप जास्त प्रमाणात डायव्हर्ट होतं. मग ते योग्य आहे की अयोग्य आहे? आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज ते जेव्हा यक्षिणी साधना असं म्हणतात की जर त्याची साधना केली तर माणसाला सौंदर्य भेटतं, पैसे भेटतात, अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. सर्वात आधी तर यक्षिणी काय आहे आणि यक्षिणी साधना किंवा यक्षिणी सिद्धी प्राप्त करणं म्हणजे काय आहे हे लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. यूथ अट्रॅक्ट होतोय म्हणण्यापेक्षा यूथला ज्या लोकांकडनं अशा बाबतीमध्ये सांगितलं जातं, जसं आता तुम्ही सांगितलं की धन धान्य ऐश्वर संपत्ती सौंदर्य या सगळ्या गोष्टी. पण खरं तर यक्ष म्हणजे कोण? तर सर्वात आधी आपल्या उपदेवतांमध्ये असलेल्या मी सांगितलं की देव दानव यक्ष गंधर्व आणि किन्नर याच पद्धतीने यक्षांच्या स्त्री स्वरूप जे असतात म्हणजे यक्षांच्या ज्या संगिनी असतात त्यांना यक्षिणी म्हणतात. आता त्या यक्षिणी ज्या आहेत त्या मुळात उपदेवतांमध्ये आहेत म्हटल्यानंतर त्या इच्छापूर्तीसाठी त्यांचा जन्म आहे की कुठल्याही कामस्वरूप किंवा फलस्वरूप आपण एखादं कार्य करतो आहोत आणि त्याच्यासाठी जर आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे तर स्पेशली इच्छापूर्तीसाठी कार्य करणारी जी तांत्रिक सिद्धी प्राप्त करणं आहे ती म्हणजे यक्षिणी साधना आहे. आणि यक्षिणी साधनेसोबतच अनेक जणांना माहिती आहे की अप्सरा साधना आहे, किन्नरी साधना आहे. आता यक्षिणी साधना ही कुठल्याही पद्धतीच्या कार्यामध्ये अधिकारित्वामध्ये आपल्याला
इच्छापूर्तीसाठी वापरली जाते. सोबतच अप्सरा साधना ही सौंदर्य, बल, वैभव आणि सामर्थ्यासाठी वापरली जाते. आणि त्याचसोबतच आपल्याला किन्नरी साधना जी आहे ही स्त्री आणि पुरुष तत्वांच्या एकत्रित पद्धतीने मनकामिक इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरली जाते. आणि ह्या सर्व ज्या साधना आहेत ह्या दशमहाविद्यांमध्ये येणाऱ्या साधनांपैकी आहे. अनेक साधना आहे, करोडो साधनांबद्दल लिहून ठेवलेलं आहे, पण त्यापैकी खूप कमी साधना लोकांना माहिती आहे की ज्या केल्या जातात. फक्त तंत्र किंवा तांत्रिक साधना असा शब्द वापरला म्हणजे यक्षिणीची व्याख्या पूर्ण होणार नाही. ती एक इच्छापूर्तीसाठी तयार असलेली एक व्यक्ती आहे जी तुम्हाला सिद्ध करावी लागते काही मंत्र जापांनी. बऱ्याच वेळेला 36, 42 किंवा त्यापेक्षा जास्त लाख वेळा तुम्हाला त्या मंत्राचा जाप असतो. तुम्ही त्या तंत्र साधनेमध्ये जेव्हा पूर्णपणे आपल्याला झोकून देतात आणि त्यानंतर तुम्ही खरोखर मांगलिक कार्यासाठी ती वस्तू वापरणार असता त्यावेळी यक्षिणी तुम्हाला प्रसन्न होते. अर्थात एक उपदेवता जी या पृथ्वीवरती नाही दिसत ती तुम्हाला प्रसन्न होते आणि ती तुम्हाला आत्मस्वरूपामध्ये किंवा कुठल्याही गुह्य स्वरूपामध्ये दर्शन देते आणि ती तुमच्यासोबत तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला मदत करते. तरुणांमध्ये क्रेज आहे कारण तरुणांना असं वाटतं की वशीकरण, मारण, मोहन, उच्चाटन जेही षटकर्म आहेत त्यापैकी कुठल्याही कर्मामुळे आपण लवकर मोठं होऊ शकतो, प्रसिद्ध होऊ शकतो. बरेच गैरसमज आहेत, पण सोपं नाही आहे म्हणून ते त्यांना कळत नाही आहे की आपण हे करतोय आणि कशासाठी करतोय. यक्षिणी किती भयानक असू शकते हे कुणाला माहीत नाही अजून. आपल्या जवळचंच आमच्या आखाड्याचे श्रीमहंत आहेत ऋषिकेशजी आणि त्यांचा हा किस्सा आहे त्यांनी रिअल लाईफमध्ये पाहिलेला जो त्यांच्याकडून मी ऐकलेला छान आहे आणि तशा बाबतीमध्ये मी बऱ्याच वेळेला अनुभवही पाहिले आहेत. यक्षिणी ही तुमच्यासोबत तुम्ही यक्षिणीला काय मानून कार्य करून घेतात यावर डिपेंड असतं. जर तुम्ही तिला आई स्वरूप मानून जर तुम्ही तिच्याकडनं इच्छा मागता आहे तर ती आई स्वरूप तुमच्या इच्छा पूर्ण करते. बहीण म्हणून ते तुमच्या इच्छा पूर्ण करते, पण ती कधीही तुमची संगिनी म्हणून इच्छापूर्ती करत नाही. असंच एका साधूने म्हणू किंवा साधकाने म्हणू यक्षिणी सिद्ध केली आणि ती यक्षिणी आई म्हणून स्वीकारली त्याने. त्यामुळे ती आपल्या लेकराप्रमाणे त्याला सर्व इच्छा पूर्ण करत होती. पण बघा यक्षिणी प्रत्येक वेळी साधकाची परीक्षा घेत असते. यक्षिणी असो, कर्णपिशाचिनी असो, डाकिनी असो, शंखिनी असो, योगिनी असो किंवा मालिनी असो, ह्या ज्या त्याच्यातल्या स्वरूपातल्या देवता आहेत. आता यक्षिणींमध्ये खूप साऱ्या प्रकारच्या यक्षिणी आहेत. अनेक जण 64 प्रकारच्या यक्षिणींबद्दल ऐकतात किंवा बोलतात. मी आत्तापर्यंत फक्त 58 प्रकारच्या यक्षिणींबद्दल अभ्यास केला आहे कारण मला शास्त्रामध्ये फक्त 58 प्रकारच्या यक्षिणी सापडल्या. त्यामध्ये मालिनी असेल, रूपकला असेल, त्यानंतर त्याच्यातच कमला असेल. कमला नावाची पण एक यक्षिणी आहे. रंभा नावाची यक्षिणी आहे. कृष्णस्वरूप नावाची यक्षिणी आहे. रौरव नावाची यक्षिणी आहे. ह्या सगळ्या यक्षिणी ज्या आहेत त्यांना तुम्ही आई स्वरूप मानून कार्य करू शकता. तर तशीच एक यक्षिणी त्यांनी सिद्ध केलेली होती आणि त्या यक्षिणीने एक दिवस त्या साधकाची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्या यक्षिणीने पूर्ण नग्न अवस्थेत त्या साधकासमोर जाऊन उभी राहिली. म्हणजे आता ह्या माझ्या गोष्टीचा संदर्भ तुम्हाला मागच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला किन्नर तांत्रिक का हवा, स्त्री आणि पुरुषांमध्ये काय फॉल्ट असू शकतो आणि किन्नरांमध्ये का नाही होऊ शकत हे मी तुम्हाला याच्यामध्ये आता तुम्हाला ते रिलेट होईल. ज्यावेळी एखादी सुंदर अप्सरा, एखादी सुंदर स्त्री तुमच्या समोर येऊन उभी राहते अर्थातच कामोत्तेजना पुरुषाची जागृत होते. तुमच्या सप्तचक्रांपैकी तुम्ही मूलाधार चक्रापासून सहस्त्राकार चक्रापर्यंत जेव्हा पोहोचता आहात तेव्हा तुम्ही कुठला तरी मंत्रजाप सिद्ध करून यक्षिणीला सिद्ध केलेला आहे. मग त्यावेळी तुम्हाला तुमच्या कामोत्तेजनेला दाबून ठेवायचं आहे. इट मीन्स मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की ब्रह्मचर्य पालन किती महत्त्वाचं आहे या साधनांमध्ये. त्या पुरुषासमोर ती यक्षिणी नग्न अवस्थेत उभी राहिली आणि याची कामोत्तेजना जागृत झाली आणि त्या क्षणी त्या यक्षिणीने त्याचं फक्त हृदय खाल्लं. आपल्या इथेच भिवंडीजवळ एका खाडीमध्ये काही दिवसांपूर्वीची न्यूज आहे, काही वर्षांपूर्वीची, एका व्यक्तीचं शरीर मिळालं होतं आणि त्या व्यक्तीचं पूर्ण शरीर जसंच्या तसं होतं, फक्त त्याचं हृदय नव्हतं. त्यावेळी लोकांनी सांगितलं की ऑर्गन्सचं काही झालं असेल, शरीराच्या काही गोष्टी झाल्या असतील, परंतु बघितल्यानंतर ती गोष्ट कळते जो साधक आहे. ही रिअल घटना अशा पद्धतीने घडलेली आहे. बिकॉज त्या व्यक्तीने जरी गुरुच्या आज्ञेनुसार किंवा गुरुच्या कुठल्याही सल्ल्यानुसार यक्षिणी सिद्ध केलेली असली
तरीही ब्रह्मचर्य पालन हे नियमांमध्ये पण आहेच, ते पालन झालं नाही. कुठलीही नग्न स्त्री त्याच्यासमोर येऊन उभी राहते आहे आणि तो कामोत्तेजित होतो आहे, त्यावेळी ते त्याच्यासाठी घातक ठरू शकतं. इतकी घातक यक्षिणी आहे. आणि आजकालच्या तरुण पोरांचं तर काही सांगायलाच नको. फक्त इन्स्टा फीड जरी त्यांच्या पुढे आलं तर सगळ्याच प्रकारच्या भावना उत्तेजित होतात त्यांच्या. त्यामुळे यक्षिणी वगैरे या प्रकारामध्ये जर पडणार असाल तर पक्क्या गुरुची साथ पकडा. आणि जर तुम्ही पक्क्या गुरुची साथ पकडणार असाल तरच तुम्ही यक्षिणी सिद्ध करा. आणि ती सिद्ध केल्यानंतर दिलेले काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करा. अदरवाईज त्या शाळेचे प्रिन्सिपल तुम्हाला छडीने मारणार. म्हणजेच की तुम्हाला ती यक्षिणी त्याचा दंड देणार. इतकी भयंकर यक्षिणी आहे. सोबतच त्याच पद्धतीची एक साधना केली जाते कर्णपिशाचिनी. कर्णपिशाचिनी म्हणजे एक अशा प्रकारची यक्षिणी आहे की ती तुमच्या कानामध्ये प्रत्येक गोष्ट सांगते. कुठलीही गोष्ट तिला हवी आहे, आपल्याला हवी आहे, किंवा कुठलीही गोष्ट समोरच्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायची आहे, किंवा तुम्ही ज्यावेळी मनातून त्या गोष्टीची इच्छा उत्पन्न करता आहात ती तुमच्या कानात येऊन सांगते. पण कर्णपिशाचिनी सिद्ध करणंही एवढं सोपं नाही. काय कर्णपिशाचिनी तुमची सेवक म्हणून कार्य करत नाही. कर्णपिशाचिनी नेहमी तुमची संगिनी म्हणून कार्य करते आणि ती नेहमी तुम्हाला तुमचं ब्रह्मचर्य भंग करण्यासाठी उत्तेजित करत असते. लोकांना हे माहितीच नाही आहे. काय कुठला मुलगा आज भगवे कपडे घालून फिरणारे किती तरुण पोरं आहेत. मला आत्ताही काही 4-5 दिवसांपूर्वी सप्तशृंग गडावरही अगदी तरुण पोरं मला भगव्या कपड्यांमध्ये दिसले होते. हातात चिमटा, गळ्यात झोळी, भगवा कपडा धारण केलेला आहे, ओल्या वस्त्राने देवीचं दर्शन घ्यायला चाललेले आहेत, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि पायात चप्पल घातली. हा नियमसुद्धा माहीत नसावा तुम्हाला. तुम्ही फक्त तरुण बनले आणि तुम्ही मस्तपैकी ते करता. चमडं नको आहे तुमच्या शरीरावर. तुम्ही पायात चप्पल घालताय आणि तुम्ही साधनेसाठी स्वतःला तरुण असूनही तुम्ही म्हणता की हां आत्ताचे जेनझी मुलं सगळे त्याच्याकडे वळाले. पण अक्कल नसलेली जास्त लोक याच्यामध्ये दिसतील तुम्हाला. नाथ संप्रदायामध्ये खूप जण आहेत की जे तुम्हाला दिसतील पण नियमांचं पालन केलेले दिसणार नाही. नवनाथांनी पण ब्रह्मचर्यांबद्दल खूप गोष्टी लिहून ठेवल्या. जरा वाचा. जोपर्यंत नाथ परंपरा माहीत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला साधना कळणार नाही. आणि साधना आणि सिद्धी याच्यामधलं जोपर्यंत अंतर कळणार नाही तोपर्यंत यक्षिणी, डाकिनी, शंकिनी, योगिनी या आणि कर्णपिशाचिनी या गोष्टी कोणाला कळणार नाही. तरुण पोरांमध्ये क्रेज आहे कारण त्यांना सांगणारा तेवढा क्रेझी आहे. सांगणारा जर योग्य असेल म्हणजे वाट दाखवणारा गुरु जर योग्य असेल तर त्यांना यक्षिणी आणि गंधर्विनी यांच्याबद्दल योग्य माहिती मिळेल. आणि जेव्हा योग्य माहिती मिळेल मला तेव्हा वाटतं की पुढच्या वेळी जेव्हा किंवा एखाद्या पॉडकास्टमध्ये ह्या प्रश्नाशी रिलेटेड बोलेल त्यावेळी 100% लोकांच्या मनातले हे गैरसमज दूर झालेले असतील की यक्षिणी हे करते आणि यक्षिणी ते करते. यक्षिणी तुमचा जीवसुद्धा घेऊ शकते. असं म्हणतात की म्हणजे असं मी पॉडकास्टवरती बरंचसं पाहिलं आहे की 4-5 दिवसामध्ये सुद्धा यक्षिणी साधना केल्यानंतर यक्षिणी येते. अहो रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या मुलीला पटवणं सुद्धा एवढं सोपं नाही. नाही फार म्हणजे बघा मी नेहमी कुठल्या गोष्टींना जनरली लोकांना समजाव्या अशा बोलते. सिंपल गोष्टी लोकांना सिंपल पद्धतीने समजून सांगाव्या लागतात. आणि रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या मुलीला छेडण्यासाठी सुद्धा महिनाभर तिच्या मागे शिट्टी वाजवणं, गिफ्ट देणं, व्हॅलेंटाईन वीकपर्यंत सगळं सेलिब्रेट करावं लागतं. त्याच्यानंतर ते सिद्ध होतं. सेम यक्षिणीच्या बाबतीमध्ये इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला ब्रह्मचर्यापासून तुम्हाला सगळ्या गोष्टींचं पालन करणं आहे. ज्यावेळी तुमचे षडकर्माशी रिलेटेड तुम्ही कुठलं काम करता आहात तर तुमचे सप्तचक्राज ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. सप्तचक्राज ॲक्टिव्ह झाल्यानंतर यांना सप्तचक्राज कुठे असतं ते तरी विचारा. यांना विचारा मणक्याजवळ काय असतं, बेंबीजवळ काय असतं, छातीत काय असतं, गळ्यात काय असतं, डोक्यात काय असतं. यांना हे एकच माहिती आहे आज्ञाचक्र. कारण त्यांना फक्त तेवढंच ऐकलेलं असतं. ते सुद्धा ॲक्टिवेट केलं जातं असं यूट्यूबवरती खूप साऱ्या गोष्टी येत राहतात. असं सहज कोण कसं ॲक्टिवेट करेल? इतक्या सहज गोष्टी नाही आहेत ह्या. साधू संत अनेक वर्ष आयुष्य निघून गेले सगळं ॲक्टिवेट करण्यामध्ये लोकांचे. आणि त्यानंतर त्यांना सप्तचक्रास कळले आणि सप्तचक्राजमधून त्यांनी ते चक्र समजून सांगितले. आणि यांना वाटतं की हां मी हात जोडून बसलो, मी असा बसलो की माझा हेच ॲक्टिव्ह झालं, माझं ते ॲक्टिव्ह झालं. अरे चड्डीत आहे तुम्ही, चड्डीत राहा. खूप सोप्या गोष्टीत शब्दात बोलते. हे बघा मी अधिकारिक भाषेमध्ये का बोलते नेहमी. मी मागच्या वेळीही बोलले की अशांच्या कानामागे ओढली पाहिजे. का बोलले? कारण की तुम्ही योग्य ज्ञान घेत नाही आहे.
तुम्ही योग्य ज्ञान न घेता तुम्ही योग्य त्या गोष्टींबद्दल बोलत नाही. जर हे बऱ्याच ठिकाणी यूट्यूब वगैरेवर सगळ्या गोष्टींकडे बघते मी. आता तर ठीक आहे, पॉडकास्टच्या माध्यमातून पॉडकास्ट घेणारेही तेवढे अभ्यासू आहे तुमच्यासारखे आणि उत्तरं देणारेही तेवढे येऊन बसतात. बिकॉज त्यांना माहिती आहे अभ्यासाशिवाय पॉडकास्टला जाऊन बसलं की आपल्याला माहिती काय होणार आहे. तुमच्या कमेंट सेक्शन भरून जातं आणि ह्याच गोष्टी नाही व्हाव्या म्हणून अभ्यास, साधना ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केले तर 12, 15, 17, 20, 25, 40 कधी कधी पूर्ण आयुष्याची 90 निघून जाते, 100 निघून जाते, तरी तुम्ही एखादी सिद्धी प्राप्त नाही करू शकत. आणि त्यासाठी तेवढे तुम्हाला कर्मही पूर्ण पाळावे लागतात, तुमचे चक्रास ॲक्टिव्ह करावे लागतात. त्यानंतर तुम्ही यक्षिणींना किंवा कर्णपिशाचिनींना सिद्ध करू शकतात. जो कोणी म्हणत असेल की मी यक्षिणी, गंधर्व किंवा मी किन्नरी किंवा कुठली कर्णपिशाचिनी सिद्ध केली असेल तर पुन्हा एकदा आपल्या युनिक कट्टाच्या माध्यमातून त्यांना चॅलेंज, माझ्या समोर येऊन बोला. एवढं सोपं नाही आहे. तुम्ही काय ॲक्टिव्ह केलं ते बघूया आणि मी समोर बसून तुम्हाला दाखवते की यक्षिणी कशी बाहेर निघते. इतकं सोपं बोलताना लोकांना वाटतं की माझ्याकडे हे सिद्ध आहे, माझ्याकडे ते सिद्ध आहे. दुसरं काहीच करू नये, इथं माझ्यासमोर बसवावं, मी डोळ्यांनी माईक तुमच्याकडे कॅमेऱ्याकडे सरकून दाखवते, तुम्ही फक्त कॅमेरा जागेचा हलवून दाखवा, फक्त व्हायब्रेट करून दाखवा, मग मानलं मी तुम्हाला. असं बोलायचं आणि झालं. इतक्या सोप्या पद्धतीने त्यांना तसलेच ते थर्ड क्लास गुरु लोक पण भेटलेत आणि थर्ड क्लास चेले पण झालेत त्यांचे. आणि म्हणून लोकांना गैरसमज तयार झाले या सगळ्या गोष्टींचे. हे गैरसमज दूर होणं गरजेचं आहे, म्हणून अशा पॉडकास्टची गरज आहे. पिशाचिनी जे असतात त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही असतात की निगेटिव्ह असतात? नाही, मी पुन्हा एकदा सांगते की आपण काय बोललो की देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर. पिशाचिनी दानवांपैकी आल्या. पुन्हा तिथे काय आलं, उपदेवतांमध्ये स्थान आलं. सगळेच राक्षस नव्हते, बरेच राक्षस देवतुल्य पण होते. आपण रामायणाचं उदाहरण घ्या, आपण महाभारताचं उदाहरण घ्या, आपण गरुड पुराण, मत्स्य पुराण, विष्णू पुराणाचं उदाहरण घ्या. प्रत्येक राक्षस हा राक्षस म्हणून स्वभाव नव्हता. त्याचा जन्म जरी राक्षस कुळात असला तरी त्याचा जो स्वभाव होता तो देवतुल्यही होता. असे अनेक राक्षसांची उदाहरणं आहेत. प्रत्येकजण राक्षस कुळात आला म्हणून रावण नाही आहे, अनेक जण विभीषण पण आहेत. आणि मानव जन्मामध्ये आला म्हणून तो मानव सारखा वागतो तसा नाही, अनेक युधिष्ठिर पण आहेत. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची समज कळली पाहिजे, त्याच्याशिवाय ते होत नाही. सगळ्यात आधी निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्या योग्य पद्धतीने त्या गोष्टीची साधना करतात त्या योग्य पद्धतीने तिला सिद्ध करून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तिला सिद्ध करून घेता, तिच्याकडून करून घेणारी कामं तुम्ही कुठली करतायत, ती मांगलिक आहे की अमांगलिक, त्यावर ती पॉझिटिव्ह असली पाहिजे की निगेटिव्ह हे ती ठरवते, आपण नाही. यक्षिणी सिद्ध होते म्हणजे तुमची सेवक नाही होत. बिकॉज तुम्ही एका देवाशी रिलेटेड तुल्य व्यक्तीला सिद्ध करणार आहात कार्यासाठी. सर्वसाधारण माणूस हे सिद्ध करू शकतो? सगळे सर्वसाधारणच आहेत की, सगळेच सर्वसाधारण असतात. हो, नियम पाळा ना, ब्रह्मचर्याचं नियम पालन करा, तुम्ही खूप साऱ्या गोष्टींचं पालन करा, तुम्हाला दिलेल्या नियमांचं पालन करा, तुम्हाला दिलेल्या चक्राचं तुम्ही षटकर्म समजून घ्या, पंचमकार काय आहे ते समजून घ्या. तुम्ही साधनेसाठी योग्य जागा, योग्य वेळ, योग्य ॲटमॉस्फिअर क्रिएट करा. त्यानंतर तुम्ही ते मंत्र सिद्ध करा. जेव्हा तुमचा मंत्र सिद्ध होईल त्यानंतर यक्षिणी, गंधर्व, पिशाचिनी सिद्ध होतील. होणं सामान्य माणूस म्हणजे काही कोणी सामान्य नाही या जगामध्ये. प्रत्येक मनुष्य आहे. मनुष्याला एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ॲक्टिव्हिटीज करून दिलेल्या आहेत, तर मनुष्य पण तेवढाच पॉवरफुल आहे. फक्त मनुष्याला त्याची पॉवर ओळखावी लागते. सामान्य कोणीही नाही या जगामध्ये. बरं, मग आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया. दुसरा इम्पॉर्टंट थिंग इज, आता सध्या पितृपक्ष चालले, तर पितृपक्षामध्ये आपले पितृ खाली येतात असं सर्व म्हणतात. मग हे जे पितृ असतात आपले, त्यांना आणि म्हणजे जे नॉर्मल माणूस आहे त्याला त्याच्याबद्दल एवढं माहिती नसतं. तो आपलं ताट बनवतो, त्यांना काय काय आवडतं त्या गोष्टी घेतो, त्या कोण टेरेसवर ठेवतो, कोण गावाला जाऊन ठेवतो, कोण मंदिरात जाऊन ठेवतो. मग हे एक्झॅक्टली का केलं जातं आणि जर नाही केलं तर त्याचे परिणाम सुद्धा म्हणजे कोणाकडे पण गेलं तर पितरांचा दोष आहे, पितरांचा दोष आहे, याच्याबद्दल थोडी माहिती. हो, सर्वात महत्त्वाचं काय आहे, जर मनुष्य जन्माला येतो तर त्याचं शरीर हे नश्वर असतं, परंतु आत्मा जो आहे
नष्ट होत नाही, अमर असतो. तर जो आत्मा जो असतो ना, त्याने केलेले पाप पुण्य कर्म या गोष्टींसाठी मृत्यूनंतरचे 13 दिवसही त्याला फिरावं लागतं. आणि त्या गोष्टी, त्या कर्मांवर आधारित नरकांशी रिलेटेड गोष्टी दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी 24 प्रकारच्या नरकांबद्दल लिहिलेलं आहे, अनेक ठिकाणी 9 प्रकारच्या नरकांबद्दल लिहिलेलं आहे. तुम्ही विष्णू पुराण काढा, तुम्ही मत्स्य पुराण काढा पुन्हा एकदा, कारण वैष्णव समाजाशी रिलेटेड वैष्णव संप्रदायाशी रिलेटेड ज्या पुस्तकांमध्ये पितरांबद्दल लिहिलं गेलेलं आहे, त्या प्रत्येक याच्यामध्ये पितृदोषाशी रिलेटेड गोष्टींचं वर्णन आहे. तुम्ही जर मत्स्य पुराणात पाहाल तर जर पित्र हे जे आहेत, हे मेल्यानंतर जे आत्मे असतात 13 दिवस भटकण्यासाठी सोडलेले, त्यांचं पहिल्या काही दिवसांमध्ये शरीर हळूहळू नरक यातनेकडे पोचत असतं त्यांच्या कर्मानुसार, आणि त्यानंतर शेवटच्या 3 दिवसात ते पोचत असतं. जर तुम्ही तर्पण केलं नाही, जर तुम्ही पिंडदान केलं नाही, जर तुम्ही श्राद्ध केलं नाही, तर तो आत्मा तळतळत राहतो आणि त्याला पुनर्जन्मासाठी भटकावं लागतं. इतकी सोपी प्रोसेस नाही आहे. जेव्हा ती भटकत राहते तर त्या भटकणाऱ्या आत्मेला शांती मिळावी, त्या भटकणाऱ्या आत्म्याला कुठल्या तरी एका स्वर्गलोकी किंवा नरकलोकी त्याला जागा मिळावी, आणि त्याची जागा तिथे गेल्यानंतर त्याला पुनर्जन्म मिळावा, यासाठी त्याच्या मनशांतीसाठी आणि त्याच्या मोक्षासाठी केली जाणारी प्रक्रिया म्हणजे खरं तर पित्र आहेत, ज्याला आपण पितृपक्षामध्ये करतो त्यांना जेवण देणं, श्राद्ध. त्याच्यानंतर श्राद्धामध्ये पण अनेक प्रकार आहेत. श्राद्धामध्ये त्रिपिंडी श्राद्धसुद्धा आहे, पितृश्राद्धसुद्धा आहे, आणि त्या पद्धतीने पित्र केले जातात. जेव्हा तुम्ही ते पित्र करायला स्टार्ट करतात तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही तुमचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या मोक्षासाठी ही गोष्ट करतात. कारण पहिल्या 13 दिवसात तुमच्याकडनं काही चुकलेलं असेल तर त्यानंतर जर तो आत्मा भटकत असेल तर तो भटकू नये यासाठी केली जाणारी प्रक्रिया म्हणजे या पितृपक्षात भाद्रपद पौर्णिमेपासून केली जाणारी ही जी प्रक्रिया आहे 15 दिवसांची, ही आहे पितृपक्षाची ठरवलेली कालावधी. आणि यामध्ये तुमच्या पितरांना तुम्ही भाताचं, तिळाचं, जवचं यांचं सगळ्यांचं मिश्रण देता, म्हणजे पिंड अर्पण करता, म्हणजे ते त्यांचं पूर्णान्न आहे. म्हणजे त्यांना जेवणासाठी त्यांना भटकावं नाही लागलं पाहिजे. सोबतच तुम्ही जेव्हा तर्पण करता, इथे दर्भ असतो, गर्भ, आणि तो इथे लावलेला असतो. कुश असतं ना आपलं, कुशाची काडी असते ती इथे आपल्या बांधली जाते, आणि आपण अशा पद्धतीने त्यांना तर्पण करत असतो. तुमच्या हातामध्ये तीळ असतात, तुमच्या हातामध्ये पाणी असतं, आणि ते तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा अंगठ्याने सोडता तर इट मीन्स की काय, तुम्ही ते जल डायरेक्टली त्यांना अर्पण करत असतात. म्हणजे त्यांना पाण्यासाठी भटकावं लागू नये, जेवणासाठी भटकावं लागू नये, आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांचं श्राद्ध करता तेव्हा त्या गोष्टीचं त्यांना बळ मिळतं. म्हणून त्यांना अन्न, पाणी आणि बळ, म्हणजे जर त्यांच्या कर्मानुसार त्यांना नरक यातना असतील तर ते सोसण्यासाठीचं बळ, परंतु तिथे यातना सहन करत असतानाही जर त्याच्या कुळातल्या लोकांनी जर त्याला पिंड दिलेला असेल, तर्पण केलेलं असेल, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीसाठी कमी त्रास होतो आणि त्यांना मोक्ष प्राप्ती होते, आणि मग नंतर त्यांना पुनर्जन्म मिळतो. त्या आत्म्याला दुसरं शरीर प्राप्तीसाठी देव सोडून देतो. ह्यासाठी पिंड दिलं जातं, यासाठी तर्पण केलं जातं, आणि यासाठीच पितृपक्षामध्ये लोक आपल्या पित्रांना ते देतात. आणि मत्स्यपुराणात स्पष्ट भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे की जर एखाद्या मुलाने किंवा त्या घराच्या कुळाने त्या गेलेल्या लोकांना जर पिंडदान केलं नाही किंवा त्यांना तर्पण केलं नाही, त्यांचं श्राद्ध केलं नाही किंवा त्यांना पितृपक्षामध्ये पूजन केलं नाही, तर त्या लोकांना मोक्ष मिळणार नाही. जर मोक्ष मिळणार नाही तर तो आत्मा भटकत राहील, आणि त्याची जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा त्याची जी दोषाची गोष्ट येणार आहे ती तुमच्या राशींशी रिलेट होणार आहे. म्हणून ते तुम्ही जेवण नाही दिलं किंवा अनेक गोष्टी नाही केल्या तर तुम्हाला पितृदोष हा तुमच्या ग्रहांमध्ये फिरणारा दोष दिसतो. तो सर्वांनाच लागू होतो, तो सगळ्यांना लागू होतो. प्रत्येकाचे आई वडील सगळेजण, तर मी सांगितलं शरीर हे नश्वर आहे का, बरोबर, तर ते शरीर गेल्यानंतर तो आत्मा तर भटकतच राहणार आहे ना. प्रत्येकाचे आई वडील, आजी आजोबा, मामा मामी, काका मावशी, चुलते गुरु, सगळ्या जणी गोष्ट जात असतात. तर त्यांना ते तुम्ही दिलं नाही तर ते मोक्षाला प्राप्त करू शकणार नाही, आणि ते तुमच्या राशींच्या अवतीभोवती फिरत राहणार, आणि त्यामुळे जो दोष क्रिएट होत राहणार त्या दोषांनाच पितृदोष असं म्हटलं गेलेलं आहे, आणि ते प्रत्येकाला करावंच लागतं. पितृपक्षामध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी आपण स्ट्रिक्टली करू नये, म्हणजे कोणीच?
स्ट्रिक्टली करू नये म्हणण्यापेक्षा पितृपक्षामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण नकार म्हटले गेलेला आहे. खरं तर विष्णू पुराणामध्येही याचं वर्णन आहे. जेव्हा जेव्हा आपण एखादं पितरांशी रिलेटेड कार्य करणार आहोत, सर्वात पहिलं वादविवाद टाळावे. जिथे वादविवाद होणार तिथे पितरांना त्रास होणार, हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं, तुम्ही केर कचरा ह्या सगळ्या गोष्टींपासून त्या गोष्टींना अवॉइड केलं पाहिजे. कारण जिथे केर कचरा किंवा अलक्ष्मी नांदणार असेल तिथं पितरांना स्थान नाही आहे किंवा तिथे पितरांना त्रास होतो. पुन्हा त्याचाच त्रास आपल्या पितरांना पण भोगावा लागतो. सोबतच तुम्ही ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. घरामध्ये तुम्ही मांस, मच्छी, मदिरा ह्या गोष्टी, जर सपोज तुम्ही पित्र करता आहात तर तुम्ही मांस, मच्छी, मदिरा ह्या गोष्टींचा पण थोडासा त्याग केला पाहिजे, की ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, पितृपक्ष हा खरं तर अध्यात्मानुसार किंवा धर्मशास्त्रानुसार असा काळ आहे की जो फक्त पितरांसाठी आपण डेडिकेट केलेला आहे. सो अशा काळामध्ये तुम्ही शुभ कार्यांना खरं तर नकार दिला पाहिजे. वास्तुशांती असेल, कलशारोपण असेल, ध्वजारोपण असेल, ध्वजारोहण असेल, त्यासोबतच तुम्ही एखाद्या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करणार असेल, वास्तुशांती वेगळी असते, वास्तुप्रवेश वेगळा असतो, ग्रहप्रवेश वेगळा असतो, ते असेल, एखाद्या नवीन कामाची सुरुवात असेल, तर तुम्ही साधारणतः ह्या 15 दिवसात टाळलं पाहिजे. कारण तुम्ही त्या काळामध्ये जर पितृदोषात असाल आणि त्याच काळामध्ये जर तुम्ही तुमच्या पितरांना जर पिंड पण दिलं नसेल आणि त्याच काळात तुम्ही कुठलं कार्य करता आहात, तर ते पितृदोषामुळे ते कार्य पुन्हा निगेटिव्हिटीकडे जातं आणि ती सगळी गोष्ट स्पॉईल होते. म्हणून सगळ्यात मेन, शुभ कार्य कुठलंच करू नका जेव्हा तुम्ही पितृपक्षात असता. आणि पितृपक्षामध्ये साधारणतः जास्तीत जास्त लोकांना रिक्वेस्टच आहे की तुम्ही वादविवाद टाळले पाहिजे. तुम्ही जेवढे वादविवाद, तुम्ही किती पिंड करा, तुम्ही किती पंचपक्वान्न करा, तुम्ही सगळ्या प्रकारचे 52-56 भोग करा आणि पितरांना द्या, पण त्या काळामध्ये जर घरामध्ये वादविवाद, भांडण असतील तर त्या गोष्टीचा परिणाम पुन्हा तुमच्या पितरांच्या कर्मफळाशीच होतो. कारण त्यांच्या वळणाचा हा भाग मानला जातो आणि त्यांना पुन्हा नरक यातना तशाच पद्धतीने असतात. तुम्ही गरुड पुराणाबद्दल ऐकलं असेल की गरुड पुराणामध्ये अनेक यातनांबद्दल लिहिलेलं आहे. मग त्या यातनांमध्ये मग गुहेमध्ये जाळून मारणे, अग्नी देणे, झाडावर टांगून मारणे, चमडी सोलून मारणे किंवा उकळत्या कढईमध्ये टाकणे किंवा तुम्हाला वेगवेगळ्या भक्षण म्हणून देणे, तुम्हाला या पद्धतीच्या ज्या शिक्षा नरक यातनांमध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या यातनांचा कर्मफळाशी रिलेशन असतं. आणि ते कधी असतं माहिती का, जर तुम्ही घरामध्ये पित्र करताय 15 दिवसात, पण त्याच काळामध्ये जर तुम्ही घरामध्ये वादविवाद करताय, दारू पिऊन बायकोला मारतायत किंवा वादविवाद भांडणं करतायत, मुलाला मारझोड करतायत, मुलगा आईवडिलांवर हात उचलतोय किंवा घरात काही ना काही वादविवाद आहेत, तर ते पुन्हा तुमच्या संस्काराशी रिलेट करतं. जेव्हा गरुड पुराणामध्ये सांगितलं जातं की नरक यातना कर्मफळावर रिलेट करतात, जर तुम्ही घरामध्ये वादविवाद आणि कुठल्याही गोष्टी करत आहात किंवा कचरा ठेवत आहात किंवा कुठल्याही अशी शुभ कार्याशी रिलेट गोष्ट करत आहात, तर इट मीन्स असं समजलं जातं की तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी वळण नाही लावलं, पुन्हा हे कर्म त्यांनाच भोगावे लागतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने टाळल्या गेल्या पाहिजे. जे आपण रॉंग काही पण करू मग ते त्याला भोगावं लागतं तिकडे. हो, ते कर्मफळ आहेत. कारण तुमच्या मुलांना पण भोगावं लागणार आहे. आपण म्हणतो ना, आपल्या पितरांचं आपल्याला भोगावं लागतंय, आपल्या मुलांना भोगावं लागेल. आजकाल तर असं म्हणतात की इथलं इथेच फेडावं लागणार आहे, इथलं इथेच भोगावं लागतं आहे, पण सगळ्या शिक्षांची फळं इथे नाही मिळत. मृत्यूनंतरही 13 दिवसांचा वेगळा प्रवास आहे, मृत्यूनंतरही वेगळ्या 13 गावांचा प्रवास आहे, मृत्यूनंतरही 24 प्रकारच्या नरकांच्या यातना आहेत, मृत्यूनंतरही तुमच्या कर्माचे फळांचे भोग आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तोपर्यंत तुम्हाला सहन करायच्या. किती जण म्हणत असले की माणूस मेला, झालं, त्याचे कर्म मेले, नाही, पण त्याच्या आत्म्याला माहिती असतं की मी हे करताना त्या शरीरात ॲक्टिव्ह आहे, तर त्या आत्म्याला ते भोगावे लागतात. आणि तुम्ही आहात हे शरीर फक्त तुम्हाला मिळालेल्या माणसांचं आहे. हाडामासाचा हा गोळा म्हणजे तुमचं शरीर आहे, पण सगळं ॲक्टिवेट कोण करतं आहे? तुमचं आत्मा करतो आहे. सो तुमचं त्या आत्मावर डिपेंड कर्म आहेत आणि त्या कर्माशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण पितृपक्षामध्ये वागलं पाहिजे. आता नवरात्र येत आहे, पितृपक्ष झाल्यानंतर नवरात्र स्टार्ट होते. नवरात्रामध्ये पण 2 प्रकारचं, एक म्हणजे गुप्त नवरात्र आणि जे आपण 9 दिवस देवीचं सगळं करतो, देवी येते वगैरे. या पिरियडमध्ये असं म्हणतात की देव पानावरती बसतात
देवांचं सगळं आपण करतो, देवाला हलवायचं नसतं, देवाला टच करायचं नसतं. या पिरियडमध्ये भूतांचा संचार जास्त असतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. हां, जे पित्र आधी तर मी ही गोष्ट भूतांच्या बाबतीमध्ये करते क्लिअर. जे पित्र अतृप्त असतात ना, मग ते पित्र बघतात की अरे मला अतृप्त ठेवून हा दांड्या खेळायला गेला, गरबा खेळायला गेला, मौज मजा करतोय, सेलिब्रेशन करतोय, ते पित्र त्रास द्यायला येतात खरं म्हटलं तर. कारण ते आत्मे अतृप्त असतात आणि ते भटकत असतात आणि ते त्या काळामध्ये तुम्हाला ते जाणवतं. बऱ्याच वेळेला भास पण असतात अनेक लोकांचे, पण तरीसुद्धा त्या ॲक्टिव्हिटीज होतात. त्या निगेटिव्ह एनर्जीज तुम्हाला त्यावेळी अट्रॅक्ट करत असतात आणि ते जाणवतं. आणि तुमच्या माहितीसाठी सॉरी पण मी करेक्शन करते, नवरात्र 2 किंवा 3 नाही 4 प्रकारच्या नवरात्र असतात. खरं तर सगळ्यात आधी जी असते ती चैत्र नवरात्र असते 9 दिवसांची. जी चैत्रीमध्ये केली जाते ती चैत्र नवरात्र असते. त्यानंतर जून जुलैमध्ये गुप्त नवरात्र असतात. त्याच्यानंतर आत्ता येतात परत गुप्त नवरात्र असतात, जे शारदीय नवरात्र उत्सव अर्थात आपण ज्यांना अश्विन नवरात्री म्हणतो, ह्या नवरात्र उत्सव जे सगळेजण सेलिब्रेट करतात. आणि पुन्हा जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यानमध्ये पुन्हा डिसेंबर जानेवारी किंवा माघ महिन्याच्या पौर्णिमेपासून ज्या नवरात्र नवमीपर्यंत असतात त्या पुन्हा गुप्त नवरात्र असतात. आणि नवरात्र फक्त सेलिब्रेशनचा विषय नाही आहे. नवरात्र खरं तर तंत्र साधनेसाठी, ह्या गुप्त साधनेसाठी सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा एक काळ आहे. आणि जरी देव हलवायचे नाही किंवा हे करायचं नाही अशा ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, आपल्या सगळ्या लोकांनी सांगितल्या पद्धतीने चाललेल्या आहेत. पण अनेक ठिकाणी नवरात्रांमध्ये देवीच्या मूर्तीची पालखी निघते. आपल्याच महाराष्ट्रामध्ये सप्तशृंगी गड सोडा, तुळजाभवानी, रोज संध्याकाळी देवीची पालखी निघते. मग देव तर हलवायची नाही आहेत ना. कोल्हापूर महालक्ष्मीची संध्याकाळी रोज पालखी छबिना निघतो. मग देव तर हलवायचे नाही आहेत ना. आपल्याला आपल्या आजी आजोबांनी जे सांगून ठेवलंय ना ते फक्त पुढे चालवायचे. घट हलवायचा नसतो. मंदिरातली मूर्ती आणि उत्सव मूर्तीमध्ये फरक असतो ना. मग घट हलवायचा नसतो. आणि उत्सव मूर्ती जी असते, घरातली मूर्ती जी असते ती छबिन्याला निघत असते. तिचं सिमलोंघन जे होतं दसऱ्याला होतं. त्यानंतर 5 दिवसाची चिरनिद्रा असते, जी कोजागिरीला देवी जागी होते. या पद्धतीने खरं तर ते नवरात्रीचं हे केलेलं आहे. आणि प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवसांचं महत्त्व पण दिलेलं आहे. षष्टीची पूजा एक वेगळा सोहळा असतो. षष्टीच्या पूजेच्या दिवशी देव हलवायचे नाही. मग छबिना कसा निघणार? षष्टीची गोंधळ पूजा कशी होणार देवीनं आल्याशिवाय? बरोबर. त्याच्यानंतर ललिता पंचमी साजरी केली जाते पंचमीच्या दिवशी. जर ललिता पंचमीला देवच जागृत नसतील तर त्या दिवशी ललिता पंचमीचा अर्थ काय? तो ललिता पंचमीचा जो सोहळा होणार आहे तो कसा होणार आहे? जी सप्तमीला नवमीला चक्री पूजा केली जाते, त्या चक्री पूजेला ॲक्टिव्ह करण्यासाठी ते देवीचं वास्तव्य लागणारच आहे आपल्याला. जर ती देवी हलवायची नाही आहे तर मग तिथे सेंटरपासून शेवटपर्यंत कसं काय तो कर्पूर येणार आहे? हलवायचे नाही देव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आधी लोकांनी मागच्या ज्या आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेल्या त्यापासून आल्या. कुठल्याही पुराणात, शास्त्रात, धर्मग्रंथामध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये कुठेही वर्णन नाही की नवरात्रीमध्ये देव हलवले नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, नवरात्रीमध्ये फक्त घट जो बसवला जातो, जो देवीशी रिलेटेड, आपण एक तर खरं तर हरित क्रांतीशी रिलेटेड पण काही गोष्टी येतात, त्याच्यात सायंटिफिकली पण खूप साऱ्या गोष्टी नवरात्रीमध्ये आहेत. पण आपण आध्यात्मिक वेने बघतो आहोत तर देवीची मूर्ती हलते हो, कारण छबिना निघतो नवरात्रीचे 9 दिवस, कारण तो उत्सव काळ आहे. त्यामुळे देवीची उत्सव मूर्ती सगळीकडे छबिन्याच्या स्वरूपामध्ये फिरवली जाते. जो घट आपण बसवतो मातीचा, जो कलश देवी स्वरूपाने कुळाचार पद्धतीने जो आपण बनवतो तो नाही हलवायचा असतो. आणि तो 9व्या दिवशी जो आहे तो घट आपण हलवतो किंवा आपण फुलोरा चढवतो, म्हणजे देवीला आपण त्या दिवशी भोग देतो आणि त्या दिवशी आपण हलवतो. अष्टमीच्या दिवशी आपण होम हवन करतो. अष्टमीच्या दिवशीचं एक महत्त्व आहे की त्या दिवशी देवी होमातून प्रकट झाली होती. त्या दिवसाचं एक महत्त्व दिलेलं आहे. जर 9 दिवस देवी युद्ध करत होती, मग अष्टमीच्या दिवशी कुठली देवी प्रकट झाली होती? बोलणाऱ्यांना पण ते कळलं पाहिजे ना आपण काय बोलतोय. असा एखादा मंत्र आहे का की जो म्हणजे कुठलाही माणूस तो जपू शकतो या पिरियडमध्ये 9 डेजमध्ये? नाही, 9 डेजमध्ये जरी कुठलाही मंत्र जपायचा आहे असेल तर सगळ्यात आधी नवरात्रांमध्ये दुर्गा सप्तशतींचे पाठ केले पाहिजे. आता दुर्गा सप्तशतीच्या पाठाबद्दलही मी बऱ्याच वेळेला सांगितलं आहे. दुर्गा सप्तशती हा एक वेगळा
विषय आहे. मार्कंडेय पुराणामध्ये मार्कंडेय ऋषींनी लिहिलेल्या श्लोकांमधल्या 700 श्लोकांना सप्तशती अर्थात दुर्गादेवींच्या महात्म्याबद्दल लिहिलेले जे 700 श्लोक आहेत ते म्हणजे दुर्गा सप्तशती आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये चंडमुंड असेल, शुंभ निशुंभ असेल, महिषासूर असेल, मग महाकाली स्वरूप असेल, महासरस्वती स्वरूप असेल, महालक्ष्मी स्वरूप असेल, या सर्व स्वरूपांचं वर्णन केलेलं आहे. इट मीन्स देवीची स्तुती करण्यासाठी, देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या 700 श्लोकांमध्ये इन्व्हॉल्व आहेत. मंत्र जाप करण्यापेक्षा सगळ्या नियमांचं पालन करून तुम्ही नवरात्रींमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ केला पाहिजे. दुर्गा सप्तशती पाठामध्ये जरीही तुम्हाला वाटतं की तुम्ही गुरु केलेला आहे किंवा गुरु केलेला नसेल, तरीही तुम्हाला वाटतं की मी संसारिक आहे किंवा मी घरात आहे आणि मला तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींमधून जर बाहेर यायचं असेल तर दुर्गा सप्तशतीमध्ये पण गुप्त साधनांमध्ये पण वेगवेगळे ओम वेगळा आहे, रेम वेगळा आहे, हुम वेगळा आहे, स्वा वेगळा आहे, हे प्रत्येक हे दिलेलं आहे. ऐम वेगळा आहे. प्रत्येकांच्या स्वरतंत्रानुसार त्या मंत्रांना जागा दिलेली आहे, पण ती गुप्त साधकांसाठी दिलेली आहे. आणि जर त्याच्यातून तुम्हाला जर कुठला नवमाकार मंत्र ज्याला म्हणतं, नवाम्न मंत्र आपण ज्याला म्हणतो, तो सगळेजण जप करू शकता, पण अटी आणि नियमांचं पालन करून. आता मी मंत्र सांगितला तर सगळे म्हणणार मग अटी नियम सांगा. अटी नियम सांगायचे तर पुन्हा एकदा सांगते, ब्रह्मचर्य पालन असलं पाहिजे. तुम्ही व्रतवैकल्य उपवास करा नका करू, परंतु तुमचं अंतकरण आणि मन शुद्ध असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. तुमचे विचार मांगलिक असले पाहिजे. तुमच्या घरातलं वातावरण शांत आणि आध्यात्मिक असलं पाहिजे. घरामध्ये केर कचऱ्यापेक्षा जास्त शुद्धता आणि शुद्धीकरणावर लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही आजूबाजूच्या परिसरासोबत ज्यावेळी तुम्ही बिहेव करता आहेत, म्हणजे रागवणं, चिडणं, बोलणं, निंदा करणं, ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहून जरी तुम्ही घरात राहत तर तुम्ही हा मंत्र लिहूनच घ्या. दुर्गा सप्तशतीमधला हा नवान्न मंत्र आहे की या मंत्राचं पाठ केल्यानंतर तुम्ही साक्षात जगदंबेला आळवतात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. खूप ठिकाणी लोकांनी हा मंत्र ऐकलाय, पण त्याचं पठण का केलं जातं, कुठे केलं जातं, कशासाठी केलं जातं हे लोकांना माहीत नाही. तुम्ही देवीला आळवता आहात, तिच्या ओंकार शक्तीला, तिच्या सगुण निराकार स्वरूपाला मान्य करता आहात आणि त्यानंतर तुम्ही तिला आवाज देत आहात. म्हणजे आपण आपल्या आईला आवाज देत आहोत. जरी खूप ठिकाणी आता तुम्ही बघा, ते मी बघितलंय मूवीजमध्ये, तर खरं तर आध्यात्मिकतेचा पार बाजारच करून टाकलाय खरं तर. आणि त्या गोष्टी बोलायला लागलं की मग परत तळपायाची आग मस्तकाला जागते आणि मग मी चिडते आणि मग सगळेजण म्हणतात की मोठ्या आवाजात बडबड करते. पण काय आहे, ज्या गोष्टी लिखित स्वरूपात आहे ना, त्या लिखित स्वरूपाच्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. जर आज सगळं जे चाललं आहे ते लिखित स्वरूपाच्या गोष्टींवरच चाललं आहे ना. जरी आपण म्हणत असलो की हे असं करावं लागतं, ते तसं करावं लागतं, तरी पण त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या पुढे चालत आलेल्या. रिच्युअल्स आणि रिलिजन्समध्ये फरक आहे ना, बरोबर. त्या सगळ्या समजून पुढे आल्या. आणि दुर्गा सप्तशतीमध्ये हा जो नवान्न मंत्र दिलेला आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, मीन्स तुम्ही देवीला आळवता आहात. इट मीन्स तुमच्या आजूबाजूला तुम्ही ती देवी शक्ती आहे, ती देवी पॉवर आहे, ती तुम्ही ॲक्टिवेट करता आहात. जेव्हा तुम्ही ती ॲक्टिवेट करता आहात तेव्हा तुमची मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय, म्हणजे तुम्ही देवीची स्तुती करता आहात. जेव्हा तुम्ही देवीची स्तुती सुमनं उधळता आहात त्यावेळी तुमच्या आजूबाजूला जी दिव्य शक्ती देवीची तयार झालेली आहे, त्या मंत्रामुळे जी एनर्जी तयार झालेली आहे, त्यासोबतच जर तुम्ही फिजिकली तुमचा स्वतःचा विचार करतात, बायोलॉजिकली जर तुम्ही स्वतःचा विचार करतात, सायंटिफिकली जर स्वतःचा विचार करतात, तर तुम्ही ह्या मंत्राकडे पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. ओम व्हायब्रेशन्स, सहस्त्रार चक्र, ऐं बरोबर स्वाधिष्ठान चक्र, ऐं इथे कळ लागली, बरोबर. मणिपूर चक्रापर्यंत, तुम्ही मणिपूर चक्रापर्यंत डायरेक्ट तुमच्या बेंबीच्या देठापर्यंत कळ गेली. त्यानंतर तुम्ही तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत पण क्लीम परत वर आलं, इथे कळतं ते. चामुंडाय वेच्चै, हे सगळं जेव्हा ॲक्टिव्ह होतं ना, सप्तचक्रात जेव्हा ॲक्टिव्ह होण्यासाठी जेव्हा तुम्ही एखाद्या मंत्राचं उच्चारण करता ना, तेव्हा तुम्हाला ती फिजिकली वाटतं. तुम्ही हे ट्राय करून पहा. तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै, ते मूवीज आणि फिल्म्समध्ये ना ते ओम ह्रीं क्लीं विच्चै, ओम ह्रीं क्लीं,
अहो पण ते तुम्ही मजाक जरी बनवली असली तरी धर्मशास्त्रामध्ये आणि धार्मिकतेमध्ये, दुर्गा सप्तशतीमध्ये, दैवी महात्म्यामध्ये, सप्तशती पुराणांमध्ये ह्या गोष्टीचं वर्णन आहे. आणि सायंटिफिकली पण तुम्ही ते ट्राय करा ना. सायंटिफिकली मेडिटेशन हा प्रकार आहे ना. ध्यान साधनांमध्ये ओम या गोष्टीला पण हे दिलेलं आहे ना. तर तुम्ही हा मंत्र जर ट्राय केला तर तुम्ही बघा ना, मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या इथून तर इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला फील होतात ना, बरोबर, तुमच्या मूलाधारपासून सहस्त्रारपर्यंत जेव्हा तुम्ही ते ॲक्टिव्हेशन्स पोचवता आहात ना, तेव्हा तुमच्या शरीराची सगळी एनर्जी जी आहेत ना ती एका ठिकाणी एकवटली जाते. इट मीन्स तुमचं माइंड शांत होणार, स्वादिष्टान चक्रामुळे तुमची वाणी शुद्ध होणार, आज्ञाचक्रामुळे तुमचं आजूबाजूच्या गोष्टींचं फील घेण्याचा हे फील होणार चांगला. तुमच्या चक्रांपासून, मणिपूर चक्रांपासून तुमच्या नाभीशी रिलेटेड चक्र, मूलाधार चक्रापर्यंत जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीशी रिलेटेड सर्व जे पार्ट्स आहेत जे महत्त्वाचे मानले गेलेले आहेत त्या पार्ट्सला तुम्ही ॲक्टिवेट करताय. म्हणजे तुमचं माइंड डबल स्पीडनी चालायला लागतं. जेव्हा माइंड डबल स्पीडनी चालायला लागतं तेव्हा तुम्ही कुठलंही कार्य तेवढ्या तल्लीनतेने करताय. जर तुम्ही कुठलं कार्य तल्लीनतेने करताय तर 100% तुम्ही सक्सेसफुल होताय. आईसाहेब, असं खूप जण असतात जे पायामध्ये, नवरात्रीमध्ये पायामध्ये चप्पल वगैरे नाही घालत. ते म्हणतात की 9 दिवस आपण ते पाळायचे असतात. त्याच्याबद्दल थोडंसं नाही, बऱ्याच जणांचं आहे ना. हे बघा, मी सांगितलं ना की आपल्या पूर्वजांपासून आपल्याला काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. याच्या आधी काही चप्पल नव्हती. चप्पल आत्ता मॉडर्नायझेशन नंतर चप्पल आली. याच्या आधी खडावा होत्या, त्याच्या आधी तर काहीच नव्हतं. पण ते हळूहळू सगळ्या गोष्टी पुढे पुढे येत गेल्या. ते मॉडर्नायझेशन त्याचं होत गेलं. आता ज्यांना दाखवायचं आहे की मी खूप मोठा देवीचा भक्त आहे तर ते ह्या सगळ्या गोष्टी करतात. काही गादीवर झोपत नाही, काही खुर्चीवर बसत नाही, काही पलंगावर झोपत नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या पूर्वजांपासून सांगत आलेल्या गोष्टींचा अपभ्रंश होत होत इथपर्यंत आलेल्या आहेत. आणि जर आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे जर पाहिलं तर पूर्वीच्या काळात नव्हतंच हे. पूर्वीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कुठे लिहिल्या गेलेल्या नाही की चप्पल घालू नका. पण जे श्रद्धेने मानता आहेत त्यांना मानू द्या. त्यांना जे मानायचं ते मानतील. ते चप्पल नाही घालणार, हे नाही करणार. पण चप्पल न घालणाऱ्यांनी तेव्हा हे पण लक्षात ठेवायचं की मित्राला हाक मारताना बापाच्या नावावरून हाक मारण्यापेक्षा मित्रा म्हणून हाक मारा. बायकांनी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की नवरात्रीमध्ये तुम्ही नटून थटून जर गरब्याला जाणार असाल किंवा नटून थटून तुम्ही देवीच्या पूजेला जाणार असाल तर तिची साडी किती सुंदर आणि ती किती नालायक हे बोलण्यापेक्षा तुम्ही हा देवीचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे पण शिका. तुम्ही फक्त चप्पल आणि गादी आणि ते करून तुम्ही सगळ्या गोष्टी साध्य नाही करू शकत. तुम्हाला बोलायचे तुम्ही बोला, तुम्हाला करायचे तुम्ही करा. पण हे लिहिलेलं कुठे नाही आहे किंवा लिखित स्वरूपात याचं कुठेही वर्णन नाही आहे. फक्त हे त्यांना मानायचं आहे त्यांच्या श्रद्धेप्रमाणे तर तुम्ही तुमच्या श्रद्धेपणाने माना. पण बाबांनो, तुम्ही फक्त श्रद्धेला अंधश्रद्धेमध्ये परावर्तित होऊ देऊ नका. रिसेंटली आपण बघतो की इथं थोडेच वर्ष झाले की कलर्स असतात वेगवेगळे. मग त्या बायका किंवा माणूस असेल, कोणी पुरुष असेल, ते त्या कलरचं शर्ट घालून फिरतात. मग ते 9 कलर एक्झॅक्टली त्याचं पाठचं रिझन काय? नाही, मी पण नवीन 9 कलर घालते. बिकॉज मी आत्ताच्या जे चालले आहेत ना गोष्टी त्याच्यानुसार आपण काळानुरूप आपल्याला बदलायचं असतं. पण बाकी असं कलर बिलर वगैरे अशा काही गोष्टी नंतर असो ते पांढराच घातला पाहिजे, भगवाच घातला पाहिजे, निळाच घातला पाहिजे, गुलाबीच घातला पाहिजे, प्रत्येक गोष्टींना रिप्रेझेंट करणारे कलर आहेत म्हणून ते घातले पाहिजे. या कलर वगैरे अशी काही कुठली संकल्पना शास्त्रात नाही आहे. पण ते मुंबईपासून खरं तर हे बऱ्या गोष्टी सुरू झाल्या. मग गुजरात, मुंबई अशा सगळ्या हळूहळू फिरत अख्ख्या बऱ्या ठिकाणी गेल्या. तुम्ही जरा दुर्गापूजा जर खऱ्या अर्थाने कोणाला बघायची असेल तर कलकत्त्याला जा. कलकत्त्यामध्ये जाऊन जरा दुर्गापूजा बघा. दुर्गापूजेला 9च्या 9 दिवस बायका व्हाईटच साडीवर असतात, लाल काठाच्या. ते सौभाग्याचं प्रतीक असतं. देवीलाही तशीच साडी असते. मग तिथे कलरचं काही कॉम्बिनेशन नाही आहे का? तिथे तर दुर्गापूजा तर आपल्यासारखं कोणी त्यांच्यासारखं कोणी बनवतही नाही. दुर्गापूजा आपल्याकडे दुर्गापूजा करतात म्हणजे आपल्याकडे एक वेगळ्या पद्धतीने त्याचं फक्त मॉडर्नायझेशन झालं आहे. कपड्यांमध्ये मॉडर्नायझेशन झालं, पण विचारांमध्ये मॉडर्नायझेशन झालं, देवतांमध्ये मॉडर्नायझेशन झालं. तशा पद्धतीने ते तसं करून ठेवलं आहे. पण शास्त्रात कुठेही असा उल्लेख नाही की ह्या दिवशी हा रंग घाला, त्या दिवशी तो रंग घाला. बघा, 9 दिवसाच्या 9 देवता आहेत. शैलपुत्री आहेत, ब्रह्मचारिणी आहेत, कुष्मांडा आहेत, कालरात्री आहेत, ह्या पद्धतीने स्कंदमाता आहेत. ह्या सगळ्या ज्या देवता आहेत, ज्या देवतांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, वेगवेगळं महत्त्व आहे, वेगवेगळे पूजनासाठी दिलेले विधी आहेत. आपण त्या देवतांच्या आचरणाला फॉलो केलं पाहिजे, ना की रंगांना फॉलो केलं पाहिजे. सोमवार असला की लगेच त्या दिवशी व्हाईट कलर येतो.
का तर भगवान शिवशंकरांना डेडिकेटेड असतो. मंगळवारी लाल येतो, निळा येतो. मग ते जे सप्तरंग आहेत त्या सप्तरंगांना फक्त त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं आहे की काहीतरी एक युनिक आपण आपल्या धर्माची कुठली परंपरा करतो आहोत, तर ती लोकांना कळलं पाहिजे की हा आजच्या दिवशी ह्या सगळ्या रंगाच्या सगळ्या दिसत आहेत, मीन्स नवरात्रीचा आजचा हा रंग आहे. म्हणजे तुम्ही दाखवताय की येस मी हिंदू आहे आणि आज हा रंग मी फॉलो करत आहे. पण फक्त रंग फॉलो करून चालणार नाही. मागच्या वर्षीचा किस्सा सांगते. मागच्या वर्षी एक मुलगा होता ज्याने तो 9 दिवसांचे 9 रंग फॉलो करत होता. शेवटच्या 9व्या दिवशी रंग फॉलो करत असताना त्याने गाडीवरून जाताना एका म्हाताऱ्या वृद्ध स्त्रीवरून गाडी नेली. मग तेव्हा रंग फॉलो केला, आचरण फॉलो नाही केलं. त्या बाईचा जागेवर जीव गेला. त्या गोष्टी फॉलो नाही करायच्या आपल्याला. फक्त आपल्याला फॉलो काय करायचं, आजचा रंग मोरपंखी. पण त्या मोरपंखीचा अर्थ कळा, तुम्ही त्या गोष्टींचं महत्त्व कळा. तुम्हाला 9 दिवसाच्या 9 देवींबद्दल ज्यांना माहीत नसेल ते रंग घालून फिरतात, त्याला काही अर्थच नाही आहे. फक्त हे ठीक आहे, पाळताय, आम्ही हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी फॉलो केल्या जातात. तर ते माणसांनी क्रिएट केलेल्या गोष्टी आहेत आणि त्या फॉलो केल्या. सगळ्यात पहिले तर टाइम्स ऑफ इंडियामध्ये रंगांशी रिलेटेड गोष्टी आल्या होत्या. आणि मी मागच्याच टाइम्स ऑफ इंडिया मागच्या वर्षीच्या, मला वाटतं मागच्या वर्षीच्या काहीतरी टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी याच्याबद्दल लेख वाचला होता. जर शोधला सापडला तर तुम्हाला मिळेल की 9 कलर्सबद्दल हे केलं होतं. आणि त्या पेपर्समधून ते 9 दिवसाचे 9 रंग आले होते आणि ते 9 रंग परत आत्ता सगळीकडे स्प्रेड झाले. तर मग ते आजही ते 9 रंग त्याच्यामध्ये येतात आणि हे 9 रंग आपल्या बायका फॉलो करतात, माणसं पण फॉलो करतात. बाकी शास्त्रात त्याचा कुठेही असा उल्लेख नाही की त्याला काही शास्त्रोक्त आधार नाही आहे. फक्त फॉलो करतात, ज्याला फॉलो करायचे ते करतात. मनाचं समाधान. दांडिया आणि गरबा ज्याच्या सध्याला जे खेळतात तो आणि पहिला आधी खेळायचे तो, त्यातला खूप जास्त डिफरन्स झालेला ते आपण सर्वांनाच माहिती आहे. त्याच्याबद्दल जरा नागरिकांना आपल्या काही गोष्टी सांगा. हां, आता आजकाल दांडिया आणि गरबा म्हणजे खरंच रासलीलेशी रिलेटेड प्रकार पण आहेत ते. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत की मी मगाशी सांगितलं की सप्तचक्र ॲक्टिव्ह होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात आणि या काळामध्ये त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. खरं तर हे आपल्या सप्तचक्राजला ॲक्टिव्ह करण्यासाठी, म्हणजे ब्रह्मांडाच्या गतीला ॲक्टिवेट करण्यासाठी, काही गोष्टींना रिप्रेझेंट करण्यासाठी खरं तर गरबा आहे. की एक अशी एनर्जी असते की जी गोलाकार पद्धतीमध्ये ब्रह्मांडामध्ये फिरत असते, तीच आपण तिथे रिप्रेझेंट करतो. मध्ये दिवा ठेवला जायचा किंवा देवीची मातृका ठेवली जायची आणि बाजूनी सर्वजण गोल फिरून त्या देवीच्या आजूबाजूला उत्सव करायचे. आता स्टेज एकीकडे राहतो आणि नाचतात एकीकडे. आता इव्हेंट्स झालेत ते सगळे. खरं म्हणायला गेलं तर ते स्वतःचं त्यावेळी तुम्ही डान्स करून, नृत्य ही कला आहे आणि त्या नृत्यकलेमधून शरीराचे खूप सारे पार्ट्स आहेत ते ॲक्टिवेट करून तुम्हाला एक हेल्थी पर्सन बनवण्यासाठी त्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या शरीरात होत असतात. तुमच्या शरीरातल्या घामामुळे बऱ्याच गोष्टी बाहेर फेकल्या जातात. तुमच्या खूप साऱ्या गोष्टींमुळे खूप सारे चक्र ॲक्टिवेट होतात. बघा, तुम्ही पायांचा ठेका धरता तर तुमच्या मूलाधार चक्राशी रिलेट होतं. जेव्हा तुम्ही गाणे ऐकता तर तुमच्या आज्ञाचक्राशी, तुमच्या सहस्त्राकार चक्राशी रिलेटेड गोष्टी होतात. या सप्तचक्राशी रिलेटेड गरबा होता खरं तर आधी शास्त्रामध्ये. खरं त्याचं वर्णन तसं आहे. परंतु लोकांनी काय केलं आहे, वेगवेगळे ट्रेंडी ड्रेसेस घालायचे आणि ते नाचायला जायचं. पण तसं काही करू नका. आधी खरं तर समजून घ्या की गरबा कशासाठी आहेत. गर्भचा संस्कृत हा जो गर्भ शब्द आहे, त्या गर्भ शब्दाचा संस्कृत शब्दाचा पुढे गरबा झालेला आहे. तर तो गरबापर्यंत अपभ्रंश त्याचा झाला आहे. ते गुजरातीमधून मग ती थोडं फॉलो झालं. आपल्याकडे नव्हतं आधी काही. हळूहळू ते सरकत गेलं. म्हणजे फक्त इकडचे उद्योग तिकडं सरकले, पण तिकडच्या वेगवेगळ्या रिच्युअल्स इकडे सरकत चालल्यात. हळूहळू मुंबईमध्ये येत चाललं आहे गुजरात. आणि ते समजत नाही आहे लोकांना की कशा पद्धतीने आपण फॉलो करतो. त्यांनी ज्या पद्धतीच्या गोष्टी दाखवायला सुरुवात केली त्या आपण तशा करायला लागलो. का फक्त गुजराती ड्रेसेस घालूनच का नाचायचे तुम्हाला? तुम्हाला गुजराती साड्या घालूनच गरबा का करायचा आहे? तुम्हाला दांडिया करायला जायचं तर लगेच त्या 9 दिवसात गुजराती साड्या तयार होतात तुमच्या. का त्यांचं काही सिग्निफिकंट आहे का तिकडचं, की त्यांनी काही रजिस्टर्ड केलेलं आहे की गरबा आमचा आहे, रजिस्टर्ड शब्द त्यांचा आहे का? त्यांनी गरबा म्हटलं तो त्यांचा, गुजरातीमध्ये त्यांनी त्या शब्दाचा उच्चार केला, प्रयोग केला.
परंतु हे नीट समजून घ्या ना तुम्ही. इथे जात धर्म पंथ ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन शास्त्रामध्ये गर्भ हा शब्द आहे. गर्भ हे उत्पत्तीचं स्थान आहे. त्याच्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीप्रमाणे चक्राकार सगळ्या गोष्टी चालत असतात. ब्रह्मांडाची आपण गतिमानता दाखवतो आणि त्यानुसार गरबा दाखवला गेला होता की आतमध्ये दिवा ठेवला जायचा किंवा देवीची मूर्ती पूजन ठेवलं जायचं आणि त्याच्या अवतीभोवती हा उत्सव साजरा केला जायचा देवीला पूजण्यासाठी. आणि ते हळूहळू ते देवीला पूजता ते आता असं पर्यंत येऊन गेलं. नंतर मग ते असं पर्यंत येऊन गेलं. हे सगळं त्यांनी आपण आपल्या पद्धतीने हे बदल केलेत. रासलीला एक वेगळा प्रकार होता आणि गरबा हा वेगळा प्रकार आहे. पण लोकांनी ते सगळं एकत्र करून टाकलं. आता गरब्यामध्येच रासलीला चालू होऊन गेल्यात. आजकाल गरब्यामध्ये ट्रेंडिंग सगळ्या गोष्टी चालू झाल्यात. म्हणजे गणपतीमध्ये जे पाहिलं ना तेच परत आता गरबामध्ये पाहायला मिळणार. म्हणून मी गेल्या 2 वर्षांपासून गणपतीच्या मिरवणुकांना जाणं बंद केलेलं आहे. मी स्वतः पर्सनली ह्या गोष्टी आता स्ट्रिक्टली पाळते. माझ्या घरचा गणपतीसुद्धा बाहेर विसर्जनासाठी जात नाही. शाडूच्या मातीचा गणपती आणते इको फ्रेंडली आणि घरामध्येच विसर्जन असतं. जोपर्यंत तुम्ही पुजता तोपर्यंत तो देव असतो. जाऊन जरा समुद्राच्या किनारे अजूनही पडलेले असतील लखतर त्या गणपती बाप्पाचे ते पहा जाऊन. सेम देवतांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही गरबा आणि नवरात्रीशी रिलेटेड गोष्टी करणार आहात तर नवरात्रीमध्ये किती रेप झाले मागच्या वर्षी, नवरात्रीमध्ये किती विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले, नवरात्रीमध्ये किती मुलींसोबत छेडछाड घडली, नवरात्रीमध्ये किती मुलींना त्रास दिला गेला, ह्या गोष्टींचे रेकॉर्ड्स पण पाहायला पाहिजे. फक्त गरबा करायचं म्हणून गरबा नाही होत. नवरात्रीमध्ये रात्रीच्या मुली घरातून बाहेर जायच्या. 7च्या आत घराची संस्कृती आहे आपली. तरीही गरबा खेळायला 12 वाजेपर्यंत, कधी आता पहाटेपर्यंत खूप ठिकाणी आहे, 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत मोठे इव्हेंट करणार. आणि ते करणार आपण जे मूल उद्देश आहे ना की आपल्या मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत तुम्ही जेव्हा डान्स करता तेव्हा सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह करून स्वतःला तल्लीन करून भक्तीमध्ये स्वतःला झोकून देण्याची जी रासलीलेची प्रथा होती, जी देवीला पूजनासाठी मध्ये दिवा किंवा देवी ठेवून रास केली जायची आणि तुम्ही गोलाकार ब्रह्मांड जसं फिरता आहे किंवा जशा पद्धतीने चक्र तारे ग्रह फिरतायत त्या पद्धतीने तुम्ही चक्रपूजेने ते देवीला प्रसन्न करण्यासाठीची एक पूजन प्रक्रिया होती. त्या पूजन प्रक्रियेला तुम्ही दांडियापर्यंत आणलं. आधी 2 दांडिया होत्या, आता एकच गोल फिरते हातामध्ये. म्हणजे विष्णू बनून फिरतायत लोक. मुलींना गुजराती साड्यांशिवाय काही सुचतच नाहीये. का? फक्त त्यांनी असं काही सिग्निफिकंट लिहून ठेवलं का त्याच्यासाठी? महाराष्ट्रीयन साड्यांमध्ये खूप कमी लोक दिसणार. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना पण हे कळत नाही. आणि मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्रात हे करणार, मी महाराष्ट्रात ते करणार. फक्त बोलून महाराष्ट्र मोठा नाही करू शकत आपण. आपल्याला पहिली अक्कल आली पाहिजे की आपण काय करतोय महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र. उगाच पॉलिटिशियन्सला नाव ठेवून काही अर्थ नाही. पॉलिटिशियन्स काय प्रत्येकाच्या घरात जाऊन बघत नाही का नवरात्रीच्या दिवशी बायको 9 दिवसांचा उपवास करते आणि ह्या बायकोचा नवरा दारू पिऊन आणि त्याच टेंटच्या खाली पत्ते खेळून अख्खा संसाराचा नाश करून येतोय. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि हे खरं तर पब्लिकनी ह्या गोष्टींचा विचार करूनच खरं तर नवरात्री सेलिब्रेशन केलं पाहिजे की कशा पद्धतीने केलं पाहिजे. जे मुलं रंगांबद्दल तुम्ही सांगितलं की रंग घालतात, तर त्या मुलांनी रंग घालण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या अंतरंगात पण झोकून पाहिलं पाहिजे की मी आज फक्त देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहे की ना की छैलछबिल्या पोरी बघायला जाणार आहे. आणि त्या पोरींनी पण अक्कल वापरली पाहिजे की आपण देवी स्वरूप आहोत. देवी म्हणून आपली स्त्री तत्वाची पूजा केली जाणार आहे, तर आपण तसं स्त्री तत्व पाळलं पाहिजे. मागच्या वर्षीपर्यंतचं तुम्ही पहा की बऱ्याच ठिकाणी जे पंडाल असतात, जेव्हा 9 दिवसानंतर ते पंडाल काढले जातात, तर बिअरच्या बॉटल्स, सिगरेटच्या बर्ड्स, गोण्या भरून बिअरच्या बॉटल्स, सिगरेटच्या बर्ड्स तिथे मिळालेले आहेत. ड्रग्सशी रिलेटेड जे इंजेक्शन्स घेतले जातात ना, त्याच्या सिरिंज त्या पडलेल्या सापडलेल्या आहेत. रिकाम्या फिलर्स सापडलेल्या आहेत. स्टिकर ड्रग्स जे घेतले जातात त्याच्या स्ट्रिप्स सापडलेल्या आहेत. अनेक नशाच्या गोळ्या सापडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी मुलींना कोल्ड्रिंक्समध्ये किंवा कुठल्याही द्रव्यामध्ये त्यांना त्या गोष्टी देऊन त्यांच्यासोबत अनेक प्रकाराचे किती न्यूजेस आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर मग तुम्ही ते इव्हेंट्सच करू नका. जर तुम्हाला करायचे आहे तर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करा. आणि शास्त्रोक्त पद्धतीने करायचे असेल तर तुम्ही खरोखर स्त्री तत्वाचा आदर करायला शिका. कारण नवरात्र ही स्त्री तत्वाचा आदर आणि पूजनासाठी 9 दिवस अशा आहे की ते त्यात शक्तीला डेडिकेट केलेले आहेत. आणि त्यामुळे सगळं करा, पण शास्त्रोक्त पद्धतीने करा, तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार. आई, जसं आता आपण गणपती विसर्जन झालं तसं लालबागच्या गणपतीचं पण विसर्जन झालं, बट ते खूप लेट झालं. नंतर माणसाने त्याबद्दल खूप सारे ऑब्जेक्शन्स घेतले की बाबा हे रिझन होतं, ते रिझन होतं.
सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतले. खरं तर सगळ्यात आधी तर लालबागच्या राजाचं जे मूळ स्वरूप होतं, जिथून सुरुवात झाली ते माहिती पाहिजे. की तिथे एक मार्केट यार्ड होणार होतं आणि तिथे गव्हर्नमेंटनी बंदी आणली आणि त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर कोळी बांधवांनी तिथे नवस केला होता, म्हणून तिथले जे व्यापारी वर्ग आहेत आणि कोळी बांधव आहेत त्यांनी तिथे गणपती बसवण्याचा तो नवस केला होता आणि तिथून सुरुवात झाली होती. आणि गेल्या अनेक वर्षांपासून कोळी बांधव तिथे ह्या सगळ्या गोष्टी करत असतात, विसर्जनापर्यंत सगळ्या प्रोसिजर्स करत असतात. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी गुजरात बोलले म्हणून तुम्ही तिकडे वळाले, मला हे कळलंय चांगलं की गुजरातवरून तराफा आला. म्हणजे इतक्या टेक्नॉलॉजीज असून सुद्धा लालबागचा राजा कमरेपर्यंत पाण्यामध्ये होताच कितीतरी तास, 33 तास उलटून गेले होते तरी विसर्जन होत नव्हतं. शेवटी कोळी बांधवांच्या हस्तेच लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. याच्या मागे रिझन ते आहे की बघा देव किती सत्यशील आहे आणि किती सत्वशील आहे की तो योग्य माणसांना योग्य वेळ जी आहे ती इथे दाखवून देतो. मुलींना लाथाने मारणे, देव वाईट नाहीये, मंडळ वाईट नाहीये, पण त्या मंडळात कार्य करणारे जे कार्यकर्ते आहेत ना, त्या नालायक कार्यकर्त्यांमुळे मंडळ बदनाम झालं. अनेकांनी मुलींना मारझोड केली, अनेकांनी लाथांनी बुक्क्यांनी मारलं, छोट्याशा मुलीचा सुद्धा विचार केला नाही. आणि तुम्ही म्हणजे स्त्री शक्ती आणि सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि तुम्ही किती ठिकाणी अन्नदान करतात. बऱ्याच जणांनी पाहिलं मी की लिलाव होतो, त्या लिलावातून मग दागदागिने येतात, त्या लिलावातून मग ते कॅन्सर पीडितांसाठी काम केलं जातं. मी मंडळाला नावच ठेवत नाही. लालबागचं राजाचं मंडळ हे जेव्हापासून स्थापन झालं कोळी बांधवांपासून तर आत्तापर्यंत मंडळ तेवढंच सत्वशील आहे. परंतु त्या मंडळात जे कार्य करणारे कार्यकर्ते आहे, जे लेबल लावून फिरतायत, ते नालायक कार्यकर्ते भरती झालेत की त्यांना काहीतरी एक वेगळा ॲटिट्यूड आलेला असतो आणि ते सगळ्यांना मारझोड करतात. अक्षरशः मागच्या वर्षी कोळी बांधवांची जेव्हा ती मान घेऊन येतात लालबागच्या राजाला नवसाचा, त्यावेळेस किती छान एंट्री होती. आणि ह्या वर्षी त्यांना आतमध्ये सुद्धा घुसू दिलं नाही. महाराष्ट्रात राहून लालबागच्या म्हणजे पैशावाल्यांचा देव झाला. लालबागचा राजा हा लालबागचा कोळी बांधवांचा नवसाला पावणारा लालबागचा राजा होता. आता एका मोठ्या बड्या व्यक्तीचं नाव लावलं गेलं आणि लालबागचा जो महाराष्ट्रीयन संस्कृती होती ती परत तिथे गुजरात्यांच्या हातात दिली गेली. मी इथे पुन्हा गुजरात्यांना पण नावं ठेवत नाही आहे. मी इथं पुन्हा ही गोष्ट क्लिअर करते की जे कार्यकर्ते आहेत, ज्यांना आपल्या भाषेमध्ये माजुरडे असं म्हटलं जातं, त्या कार्यकर्त्यांच्या केलेल्या कर्माचं फळ म्हणून लालबागच्या राजाने गुडघाभर कमरेभर पाण्यामध्ये थांबून दाखवून दिलं की तुमची लायकी काय आहे. आणि जेव्हा कोळी बांधवांनी हात लावला आणि कोळी बांधवांनी लालबागच्या राजाचं विसर्जन केलं तेव्हा ह्या लोकांना कळालं की आपली लायकी काय आहे. आणि ज्यांनी मला इथपर्यंत बसवलं आणि इथपर्यंत प्रसिद्ध केलं त्या कोळी बांधवांची खरी किंमत काय आहे. कोळी बांधवांच्या अस्तित्वाची, कोळी बांधवांच्या धार्मिकतेची आणि कोळी बांधवांच्या नवसामुळे प्रसिद्धीस आलेली ही लालबागची संस्कृती जी होती ना, त्याचं खरं तर मी म्हणते उदय जिथून झाला होता त्या सगळ्या गोष्टींचं जर विजय कुठे पाहायला मिळाला असेल तर यावर्षी लालबागच्या विसर्जनाच्यामुळे पाहायला मिळाला आहे. अनेक मूर्त्या होत्या ना, गणेश गल्लीचा राजा होता, तेजू काय होता, सगळीकडचे राजे होते, ते त्या मूर्त्या त्याच्यापेक्षाही मोठ्या छोट्या ह्या सगळ्या गोष्टी, तरीही त्यांचं विसर्जन होत होतं. पण लालबागच्या राजाचं विसर्जन होत नव्हतं. मग भरती ओहोटीची कारणं दिली गेली. हो, पण त्याच चंद्राचं गर्वहरण करणाऱ्या गणपती बाप्पा विसरू नका तुम्ही. त्या चंद्राचं गर्वहरण अमावस्या पौर्णिमा गणपती बाप्पामुळेच आलं. आणि त्याच चंद्राच्या का गणपती बाप्पाच्या आज्ञेवरून त्या चंद्राने भरती ओहोटीची आज्ञा दिली नसेल आणि कशावरून तुम्हाला 10-15 मिनटं उशीर झाला म्हणता तुम्ही लगेच खगोलशास्त्राचा अर्थ दिला आणि तिथे गेलं. खरं तर कोळी बांधवांसोबत झालेला अन्याय आणि सामान्य जनतेसोबत घडलेले ह्या वर्षीचे लालबागच्या मंडळामध्ये कार्यकर्त्यांसोबतचे जे सगळे किस्से बघायला मिळाले त्या सर्व गोष्टींमुळे लालबागच्या राजाने दाखवून दिलं की ॲटिट्यूड दाखवणाऱ्यांची लायकी काय असते आणि ज्यांनी नवसानी बसवलं त्यांची खरी किंमत काय आहे. हे खरं तर लालबागच्या राजाची महती होती आणि ती लोकांना आता कळाली की खरा लालबागचा राजा काय आहे. तर आई खूप खूप धन्यवाद, तुम्ही आपल्या चॅनलवरती आलात. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा बोलू नवीन विषय घेऊन. खूप खूप आम्हाला आवडलं की तुम्ही येतात आणि तुमचा आशीर्वाद एवढा चांगला आहे की आमचे सबस्क्रायबर पण भरभरून वाढत चालले. खूप खूप धन्यवाद. खरं तर आपल्या युनिक कट्टाचे मी आभार मानते की या सगळ्या विषयांवर मला बोलायला मिळालं. आणि शेवटला मी एक क्लॅरिफिकेशन देते.
जेव्हा पॉडकास्ट सुरू होतो तेव्हा पॉडकास्टचा विषय स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत जात असताना अशा काही बोलता बोलता गोष्टी बाहेर निघतात की त्या गोष्टी खरोखर समाजाला समजाव्यात, आणि समाजाला जोपर्यंत छडी लागे छमछमचा मार दिला जात नाही, म्हणजे मोठ्या आवाजात समजवलं जात नाही, तोपर्यंत लोकांना समजत नाही. म्हणून बऱ्याच वेळी काही गोष्टींचा मनस्ताप असतो आणि त्या गोष्टींचा मनस्ताप शब्दांच्या द्वारे तुम्हाला समजवायचा असतो, म्हणून आवाज वाढला जातो. आणि म्हणूनच मी चिडचिडही त्याच गोष्टींची करते की तुम्हाला ते समजलं पाहिजे. जीव तोडून तळतळीने ह्या गोष्टी समजत असते. आणि बऱ्याच पॉडकास्टच्या माध्यमातून जसं मी सांगते तसंच आजही मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तर आपला युनिक कट्टाचे मनापासून आभार, आणि सर्व जनतेने आपला युनिक कट्टा आणि या सर्व विषयांना खरं तर भरभरून प्रेम दिलं पाहिजे, आणि तुमच्या सर्वांच्या जीवावरच आम्ही काहीतरी नवीन करू शकतो आहेत. तर खूप खूप धन्यवाद. जय श्री महाकाल, हर हर महादेव. सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.